हा जो मिट्टी लेप लावता पोटाला, तर त्याचं पोटाचं पचन क्रिया सुधारते त्याच्याने. असं गरम पाण्यात फक्त बसायचं म्हणजे ते कमरेला गरम पाण्याने शेक भेटतो. हे दादा आता आपल्याला पावडर मसाज देणार आहे मशीनने, आणि मला पोटाला द्यायची, तिथलं फॅट कमी होणार आहे. ॲक्युपंक्चरचं असं आहे की ते जे आपले ठराविक पॉईंट आहेत शरीरावरचे, तिथे ते पंक्चर केलं जातं आणि त्यानुसार ते पंक्चर केल्यानंतर आपल्या सगळ्या शरीरातल्या क्रिया आहे ना त्या व्यवस्थित चालायला लागतात. हा बॉक्स असतो असा टाकायचा, तो तिकडचा असतो. जलनेतीनंतरची ही प्रक्रिया आहे, ती गरजेचीच असते. नमस्कार, आपण आता उरळी कांचनला आलो आहोत, जिथे निसर्ग आश्रम आहे, निसर्ग उपचार होतात. आणि आपण उरळी कांचनच्या गावात एंट्री केली की रेल्वेच्या पुलाखालून मध्ये आल्यानंतर उजव्या हातालाच हा गेट दिसतो. चला आता मध्ये जाऊया आपण. इथे सिक्युरिटी राहते आणि एकदा पेशंट गेलं की मध्ये ह्या गेटच्या बाहेर जाऊ देत नाही. खूप चांगली व्यवस्था आहे. इथे जो उपचार भेटतो तो अगदी निसर्गाच्या हिशोबाने, म्हणजे जेवण, नाश्ता, काही काढा, ज्यूस वगैरे सगळं भेटतं. त्याच्यामुळे बाहेर जायचं काही कारण नसतं. हे ॲडमिशनचं केंद्र आहे, इथे सगळे ॲडमिशन घेतात. या ठिकाणी सगळ्यांचं ॲडमिशन होतं. आता स्टाफ आलेला नाही. आणि या बाजूला मेडिकलचं ब्लॉक आहे. इथे सगळे डॉक्टर्स असतात. आल्या पहिले आपल्या आजाराची हिस्ट्री सांगायची असते. आणि त्यानुसार मग ते उपचार चालू करतात. इथे ह्या जे घरं आहेत जिथे राहतो आपण, असे घरं, तर यांना पण ऋतूप्रमाणे नाव दिलेले आहेत. वर्षा, हेमंत, शिशिर असे नावं आहेत. हे बघा, आम्ही ह्या शिशिर नावाच्या घरात राहतो. हे बघा, असं 2 जणांसाठीचं रूम आहे. आम्ही आता 2 दिवस झाले आलो म्हणून असा इतका पसारा दिसतो. बाथरूम आहे, छान कपाट आहे. आश्रमाकडून अशी पिशवी मिळते आणि ती पिशवी टाकली चाल, मग दिवसाची सुरुवात होते. आणि मग सगळ्यात पहिले योगा, त्याच्यानंतर एक काढा असतो तो प्यायचा आहे. चला तुम्हाला दाखवतो. हे आमच्या वर्षा घरात आहे ना, माई आणि मोना राहते. हाय माई. हॅलो. चला कुठं चाललंय? आता ते हे करायचं ना, काय नाकाचं नस्य आहे का? मी पाहिलं नाही, ते मला पाहिजे. चला चला आपण आता ह्या भांड्याने जलनीती करतात. आणि आता जलनीतीच्या इथे आपण चाललोय. चला, हे जलनीती आहे आणि ते आपण करूया. जलनेतीनंतरची ही प्रक्रिया आहे, ती गरजेचीच असते. प्या लवकर, बरोबर. करू नका जास्त. ही पूर्ण प्रक्रिया जलनीतीची होती. आणि हे आमचे सर आहेत, यांनी खूप मस्त शिकवलं. आता वमन क्रिया करायची, त्यासाठी हे पाणी याच्यात थोडं मीठ टाकलेलं असतं आणि हे 3-4 ग्लास प्यायचं असतं आणि नंतर ते उलटीकडून काढायचं असतं. म्हणजे आतमधलं सगळं चिकट आणि कफ वगैरे सगळं निघून जातं, साफ होतं.
मित्रांनो, जरी हा उपचार किळसवाणा वाटला असेल पण शरीरासाठी खूप चांगला आहे आणि आपल्या प्राचीन योगाने हेच शिकवलं आहे आपल्याला की शरीराचं स्वास्थ्य कसं राखायचं. आणि योगा हा असा प्रकार आहे, पूर्ण जगाला आपण योगा शिकवला आहे भारताने, ते जगाने मान्य पण केला आहे. हा अन्नपूर्ण हॉल आहे आणि इथेच आम्ही जेवण वगैरे करतो. आता सकाळी सकाळी तिथे ना एक काढा मिळतो, तो काढा घ्यायला जाऊया आपण. चला, हे बघा असा QR भेटतो आणि तो स्कॅन करून हे आपल्याला चिठ्ठी देतात, त्यानुसार आपण काढा घ्यायचा. त्या तिथे जाऊन काढा घेतो आपण. मावशी, आज कोणता काढा आहे? आज तुम्हाला गुळ काढायचं. गुळ. ओके. गुळ आणि काय असतं? पाणी. त्याच्यामध्ये आलं, गवती चहा आणि तुळस. ओके. थँक्यू. हा आहे मसाज हॉल. तो मसाज करूया. हे गणेश भाऊ आहे आणि हे आज आपले मसाज करणार आहे, म्हणजे हे रोज करतात माझी. आज कोणती मसाज करणार आहेत गणेश भाऊ? आपण कोणती मसाज करणार आहात? रेग्युलर? हां, ऑइल मसाज करणार. ऑइल. ओके ओके, चला. मिट्टी लेप. हा मिट्टी लेप आहे. आता तशी पोटाला माती लावली आणि मस्त अर्धा तास झोपायचं आहे. हा जो मिट्टी लेप लावता पोटाला, तर त्याचं पोटाचं पचनक्रिया सुधारते त्याच्याने. असा QR कोड देतात, त्याच्यात सगळं लिहिलेलं असतं, कोणाला काय जेवण द्यायचं, कोणाला कोणता ज्यूस द्यायचा, असं. काय आहे? सूप आहे, सूप. कसलं? नाचणीचं. ओके, नाचणीचं सूप. आणि हे याच्यात काय दादा? ग्रीन आहे, ग्रीन ज्यूस. अच्छा, हा ग्रीन ज्यूस. मस्त आहे ज्यूस. असं टप्प्याटप्प्याने लिक्विड काही नाश्ता असं देतात ते, त्याच्याने शरीरातल्या सगळ्या क्रिया व्यवस्थित चालतात. हे बघा, हे नाचणीचं सूप आहे, मस्त. हा झाला नाश्ता. स्टीम. हे स्टीम आहे, याच्यावर बसायचं आणि स्टीम घ्यायची. आता आपण बॅग ठेवून मग घेऊया. जरा थोडी शूटिंग दिसली. हा बॉक्स असतो, असा टाकायचा, तो तिकडचा असतो. जास्त असं मस्त. आता आंघोळ झाली, सगळं झालं. आता बॅग रूमवर ठेवून येऊ आणि मग जेवायला येऊ. आणि आमचा लंच टाईम आहे आता 11 वाजता. आता किती वाजले? आता 10:30 वाजले. आपण बॅग ठेवू, रूमवर जाऊ आणि त्यानंतर 11 वाजता जेवायला येऊ. चला. आता इथे रुग्णसंख्या आहे 169. त्यास पुरुष 68 आणि स्त्रिया 101 आहेत. लॅब आहे. लायब्ररी आहे इथे. इथे आपण पेपर वाचू शकतो. हिंदी, इंग्लिश असे पेपर आहेत.
ही सगळी पुस्तकं आपण वाचू शकतो. आणि हे पुस्तकं विकायला आहे इथे. हे बघा. हे योगाचे सर आहे आमचे. पवनी नमस्कार. नमस्ते. झालं हो, माझं सगळं आवरलं गेलं. आता फक्त आता आंघोळ काय काय करायची. केलं तुम्ही आज? मी आज सकाळी पहिले मसाज घेतला. मसाज नंतर स्टीम बाथ घेतलं. स्टीम बाथ नंतर मिट्टी लेप केला. अच्छा. असं सकाळची दिनचर्या आमची पूर्ण झाली. आता मस्तपैकी आंघोळ करायची आणि जेवायला जायचं. जेवायला जायचं आणि दुपारनंतर मग सुरू. हे बघा, आता मस्त आंघोळी झाल्या, मॉलिश झाली सगळ्यांची. हो, मग? आणि आता चाललोय जेवायला. चलो डॉक्टरकडे चेकअप करू पहिले. हे बुकिंग ऑफिस आहे. इथे फॉर्म भरून ते बुकिंग करा. हे बघा, असं एक प्रत्येक रूममध्ये. इकडे पण आहे. आणि आपण आपल्याला जे पण प्रोग्राम दिलेला आहे त्यात आपल्याला काही चेंज करायचं असेल तर आपण चेंज करू शकतो. तुम्ही काय चेंज करणार? बरं. तुझं किती कमी झालं? अजून डाएट वाढवणार. अरे वा. विशी शावर. तू काय केलं ग बाई? मी डाएट चेंज केली, ताक हो. बंद केले. ओके. मी जरा फक्त पोटालाच लेप होता ना, तो मी पूर्ण फुल बॉडीसाठी लेप केला. आठवड्यातून 2 दिवस मिट्टी लेप आणि पावडर मसाज केले, जे फॅटचे इंचेस कमी होण्यासाठी मदत होते. चला आता जेवायला जाऊया. हे बघा, हे माझं जेवण आहे. हे पंतांचं आहे, हे मोनाचं आहे, हे माईचं आहे. माई म्हणजे ज्याला जसं डाएट दिलं आहे त्यानुसार डाएट जेवण घेतो. फक्त एवढी छोटी भाकर आणि बाकी सगळ्या भाज्या. आता मी चेकअप केलं, माझं 1.5 किलो वजन कमी झालं. चला आता जेवूया. आता आम्ही जेवण करून आलो आणि आता मुलतानी माती एका कापडात बांधून त्याची पट्टी केलेली असते आणि ती डोळ्यावर ठेवायला लावली आणि अशी डोळ्यावर ठेवतात. हे बघा, असं मस्त 2 तास झोपायचं आणि मग परत दुपारच्या ॲक्टिव्हिटीज आहे ते करायला जायचं. आता 2 वाजले. मस्त 1 तास झोपलो, ते डोळ्यावर पट्ट्या ठेवून. आणि आता चाललो आहे परत. आता काही कटी स्नान, अजून ॲक्युपंक्चर, अजून ते कास्य मसाज ते आहे. आणि चला आता बघूया काय काय करायचं ते. हा आश्रम बळकोजी भावे आणि महात्मा गांधी यांनी सुरुवात केली आहे. आणि बळकोबा भावे हे विनोबा भावेंचे भाऊ होते. तर हीच खोली होती त्यांची राहण्याची, बळकोबा भावेंची. हे आहे बळकोबा भावे. तुम्ही बेडवरती का अचा चांट करायचा, फक्त मोठा श्वास घ्यायचा आणि ऊचा चॅन्टिंग करायचा. ऊला सुद्धा तोंड उघडच. बरं. मोठा श्वास घ्यायचा. म पोट बंद करून तोही असाच लांब करण्याचा प्रयत्न.
आता आपण योगा टीचरकडे गेलो होतो. त्यांनी बऱ्याच क्रिया सांगितल्या योगाच्या आणि आता परत आपण ह्या ऑफिसकडे चाललो. चला आता काय काही आहे का? थंड गरम शेक रोज आहे तुम्हाला आणि कटी स्नान अल्टरनेट आहे. पावडर मसाज काल नव्हतं केलं, आज करायचं. पावडर मसाज अल्टरनेट आहे पोटावर आणि हातावर. आज करायचं. काल नाही केले ना? नाही. पावडर मसाजवाले बिझी आहेत, तोपर्यंत आता आपण थंड गरम शेक असतो तो करायचा. आता इथे हे बघा, असंही मानेखाली आणि इथे कमरेखाली. बघा, हे दादा आता आपल्याला पावडर मसाज देणार आहे मशीनने आणि मला पोटाला द्यायची आहे, तिथलं फॅट कमी होणार आहे. चला आपण कसं करता बघूया. यूट्यूबचं आहे. कोणतं आहे आता? लिंबू पाणी आहे. लिंबू पाणी. बरं, एक टाकू अजून. हां, गूळ आहे का ते? मध्ये मध्ये मध. अरे वा, लिंबू पाणी आणि मध. अरे वा. आता कटी स्नान करायचे. कटी म्हणजे कमरेचं स्नान करायचं. हे बघा, हा आहे हिप बाथचा टब म्हणजे कटी स्नान मराठीत म्हणतात त्याला. आता कटी स्नान झालं आहे आपलं. आता चाललो आहे आपण ॲक्युपंक्चर आणि कास्य थेरपी घ्यायला. इथे कास्य थेरपी आहे. काल मी केलं त्याच्यामुळे आत्ता काही करता येणार नाही. ही कास्य थेरपी आहे. असं इथे पाय ठेवायचे दोघं आणि ते मशीन आपोआप फिरतं. 5 मिनटं अँटी क्लॉकवाईज आणि 5 मिनटं क्लॉकवाईज. काय माहिती का, आपण वर्षभर खूप दमतो, काम करतो, मानसिक हे होतं, त्रास होतो बऱ्याचदा. शारीरिक श्रम करतो, मानसिक श्रम करतो आणि कुठेतरी वर्षातून एक 8 दिवस तरी द्यायला पाहिजे असे नैसर्गिक परिघात की त्याने आपलं मन पण एकदम शांत होईल, आपले शरीराला आराम मिळेल. आपल्या शरीराला वेगवेगळ्या थेरपीनुसार आपल्याला आणि नवीन नवीन थेरपी कळतात पण काय काय आहे काय नाही आहे. इथे सगळं नैसर्गिक उपचार आहेत. म्हणजे इथं काढा, इथलं भाजीपाला हे ते सगळं ऑर्गॅनिक आहे. हे देखो, हे डॉक्टर मोनिश प्रदीप. हा, हे प्रदीप, डॉक्टर प्रदीप. तर हा करणार आहे. ओके, ಹಿಂಗೆ ಬೇಡ ಹಿಂಗೆ ಅಂತೇಳ್ರ. ब्रीथिंग. एक ही ईयर को. ओके. झालं 20 मिनटं ते ॲक्युप्रेशर करून ठेवतात आणि नंतर मग ती सुई परत काढतात. ॲक्युपंक्चरचं असं आहे की ते जे आपले ठराविक पॉईंट आहेत शरीरावरचे तिथे ते पंक्चर केलं जातं आणि त्यानुसार ते पंक्चर केल्यानंतर आपल्या सगळ्या शरीरातल्या क्रिया आहे ना त्या व्यवस्थित चालायला लागतात. आता हा कोणचा ज्यूस आहे? ABC. ABC म्हणजे बीट, गाजर, ॲपल. ओके. का ग बाई, कसं वाटतं? चला एकदम भारी. हां, मस्त.
भारी वाटतं ना. मित्र हो आपण सुद्धा वेट लॉस झालं हा माझं. भाऊ इथं- माझ्या बहिणीला बोलू द्या. वेट लॉस झालं आणि एकदम किती fresh किती वेट कमी झालं तुझं? 2 किलो. 2? अरे वा. चला मी पण आता करतो वजन. माझं 72 500 होतं, बघूया किती होतं. आता सगळं दिनक्रम पूर्ण झाला आणि आता जेवायला चाललो आहे आम्ही. आता किती वाजले? 5:30 पावणे 6 झाले. जेवायला चाललो आहे, म्हणजे हे डिनर आहे आता आमचं. ते बघा आता हे जेवण आहे. ह्याच्यात रोटी नाही, भात नाही, काही नाही. सूप आहे, शेवग्याची भाजी आहे, हे मूग आहे आणि चटणी. बस एवढंच आजचं माझं जेवण.